मागील हंगामातील आरएसएफनुसार नफा हा 17-30 या प्रमाणात शेतकऱ्यांना द्यावा। सध्याच्या हंगामासाठी एफआरपी अधिक किमान 200 रुपये दर देण्यात यावा। ऊसतोडीसाठी क्रमपाळीचे पारदर्शक नियोजन करून नोटीस बोर्डवर जाहीर करणे बंधनकारक करावे। काटामारी, सॉफ्टवेअर छेडछाड, हाताने पावत्या आणि वजनातील गैरव्यवहार थांबवावेत। ऊस वाहतुकीचे भाडे अंतरानुसार द्यावे अशा प्रमुख मागण्यांसह अनेक शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। आज या आंदोलनाचा पहिला दिवस असून घामाचा दाम मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार यावेळी करण्यात आला। 28 ऑक्टोबर 2025 रोजी शेतकरी संघटनांनी साखर विभागाकडे मागणी केली होती की मागील हंगामातील आरएसएफनुसार हिशोब देऊन त्यातील नफा ऊस उत्पादकांना द्यावा आणि यावर्षी एफआरपी अधिक 200 रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ नयेत अशी मागणी याआधीही शेतकरी संघटनांनी साखर विभागाकडे केली होती। यासोबतच 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। मात्र या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। जर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय जबाबदार असेल असाही इशारा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला। आम्ही या सर्व संघटनांच्या वतीने माननीय साखर सहसंचालक यांना निवेदन दिले होतं 28 ऑक्टोबर रोजी की मागील हंगामातील आरएसएफनुसार हिशोब एकाही कारखान्याने दिलेला नाही। त्यांनीही कबूल झालीत, अखंड महाराष्ट्रात कोणी दिलेला नाही। आणि शुगर कॅन ॲक्ट 1966 नुसार मागील हंगामातील हिशोब दिल्याशिवाय कारखाने पुढे चालू करता येत नाहीत, गाळं परवाना देता येत नाही। याशिवाय चालू वर्षी किती तुम्ही पैसे देणार म्हणजे पहिला हप्ता तेही जाहीर करूनच कारखाने चालू करायचे। आता 2 दिवसात कारखानदार जरा बोलायला लागलेले आहेत, हे संघटनेच्या रेट्यामुळे झालेलं आहे। तिसरी मागणी अशी आहे की क्रमपाळीचा अवलंब एकही कारखाना करत नाहीत, त्यामुळे खुशालीच्या नावाखाली खंडणी चालू झालेली आहे, ही सुद्धा बंद झाली पाहिजे। आणि चौथी मागणी आहे काटामारी बंद झाली पाहिजे। कारखानदार म्हणतात आमचा काटा चोख आहे, मग आम्ही बाहेर वजन करून आलेलं वाहन तुम्ही का घेत नाही, ह्यातच सगळं गौडबंगाल आहे। तुमचा काटा चोख असेल तर शेतकऱ्यांनी बाहेर आणून वजन केलेलं सुद्धा तुम्ही ग्राह्य मानलं पाहिजे। या 4 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथं सर्व संघटनांच्या वतीनं बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। पहिले 2 दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे, नंतर पुन्हा शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याला सर्वस्वी जबाबदार हे साखर संचालक कार्यालय आहे। कारण कारखान्यांच्याकडे हिशोब घेऊन तो साखर आयुक्तांना देणं ह्या साखर संचालकांचं काम आहे, म्हणून आम्ही इथं बसलोय। त्यामुळं आम्हाला दर मिळत नाही, ह्याला जर प्रमुख जबाबदार कारखानदारांच्या पेक्षा हे साखर सहसंचालक आहेत, म्हणून आम्ही आज इशारा देण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं। या आंदोलनात जय शिवराय किसान संघटना, शेतकरी सेना महाराष्ट्र, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, बळीराजा संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, किसान मोर्चा, सीपीआय कोल्हापूर, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि रयत संघटना कर्नाटक या 11 संघटनांनी सहभाग घेतला। यावेळी सावकार मदनाईक, वैभव कांबळे, संदीप देसाई, जनार्दन पाटील, संभाजीराव चौगुले, ज्ञानदेव पाटील, रुपेश पाटील, भगवान काटे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।